आज कशी काय मामाची आठवण झाली? ते आरती म्हणत होती की मामाकडे जायचं आहे आणि आई पण म्हणे सोड तिला, मग आलो घेऊन. आईचा फोन आला होता, सांगितलं मला तिने सगळं. इथं लई इज्जत आहे मला, काय हे असलं काय चालणार नाही. आणि असलं काय आठवण आलं तर लगेच हाकलून देईल. नाही मामा, ती असलं काय करणार नाही. काय करते? हो मामा, तुम्हाला काही त्रास होईल किंवा तुमची मान खाली जाईल, मी असं काहीच नाही करणार. तेच बरं राहील. धर हे ठेवा, कामं बिमं कर जरा. बस वाटले बे. मामा, ती काय असं करणार नाही. पण तुला काय आढळून आलं तर मला सांग, मी येतो मग लगेच. नको टेन्शन घेऊ, आहे मी. जाऊ का मी? हां, कामाला जायचं. आरते, मी येतो. इथं नीट राह, त्याला अजिबात फोन करायचा नाही. मामाला त्रास होईल असं वागू नको. मला जर कळलं ना, तुला बघ कसा करतो मग. जाऊ का? ठीक आहे. आजा, ए आजा. काय रे राम? आजा कुठे आहे? आजा घरात नाहीये. बस ना, पाणी आणते. नको मला तुमचं पाणी बिणी. आणि तुझ्या भावाला ना समजावून सांगा. काय केलं त्याने? माझ्या बहिणीला नादाला लावलाय त्यांनी, आणि त्याचं नशीब आहे तो आज घरात नाही, नाही तर त्याला जीवच मारला असता मी. सांगते मी त्याला समजून, आता नाही त्रास देणार तो तुझ्या बहिणीला. हे बघ ताई, तुला शेवटचं सांगायला आलो मी, आणि परत सांगणार नाही. आरती, काय आरती? रवी काय रे? अरे भाऊ तू काय काम होतं का? काय नाही, ते असं चालू होतं. 2-3 दिवस आरती दिसली नाही म्हणून आलतो. बरं, आरती कुठे? घरी नाही ती, मामाच्या गावाला गेली. का? तुला काय करायचं रे? हे बघ, तू जर परत तिच्यासोबत दिसला ना, तंगडच तोडतो तुझं. परत येऊ नको इथं. ग चल, परत येऊ नको इथं. अरे जा. ए आजा, गेला बसला काय? काय आलं? कधी शोधायचं रे तुला? झालं का एवढं का टेन्शन मध्ये आलंय? एवढं काय टेन्शन मध्ये म्हणजे? तुमच्या दोघांना सगळं माहीत झालं राव तिच्या घरी. वरून तिला मारलं पण तिच्या भावाने. मला पण धमकी दिली, अजिबात तिच्याबरोबर राहायचं नाही. तिला तिच्या मामाकडे नेऊन घातली. लय मारले का तिला? अरे मला काहीच कर्माने गेले राव रवी. आपण जायचं का, भेटायचं का आपण तिला? आणि तिचं घर तुला माहिती की राव, तू गेलता की तिच्यासोबत एकदा मामाकडं? बरं, एवढ्या रात्रीचं कुठे जायचं? सकाळचं जाऊ. एक काम कर, मला फोन कर सकाळचं आवरून. हां, दीदी, हे झालं माझं, चहा दे मला. हे दीदी, मला जायचंय बाहेर लवकर. दीदी काय करत नाही का तू? तुला हक्का मारतो एवढा वेळ झालं. दीदी, अगं तुला किती हक्का मारतोय मागं धरणं, तुझं लक्ष पण नाही माझ्याकडं. दीदी काय झाले, बोल की. अगं काय झालं दीदी? अगं दीदी बोल की, काय झालंय? काय चुकलंय का माझं, सांग तरी तुम्हाला. अगं तुला मागं धरणं मी हाका मारतोय, तू साधं माझ्याकडे लक्ष बी द्याय ना ग. काय बोलायचं? अगं सांग तरी चुकलंय काय माझं? तुला काय वाटतं, मला काय माहित नाही. कळण असं बोल की. तुझा आरतीसोबत काय चालू आहे ते महत्वाचं. चल सांग मला. आणि तुला कोण काय बोललं? तिचा भाव आला होता इथं, तुला माहिती का काय काय बोलून गेला मला. तू घरात नव्हता, त्याने तुला मारण्याची धमकी दिली. आणि तुझं वय काय? काय तुझं वय? हे असे लफडी करण्याचं वय आहे का तुझं? वर त्याला प्रेमाचं नाव. आपलं शिक्षण नाहीये, आपलं वय नाहीये, आपण किती पैसे कमवतो, स्वतःच्या पायावर उभं आहे का? मला ते बाकीचं काय माहित नाही. तुला जर हा विषय नसेल ना सोडायचा, तू मला इथनं सोडून जाऊ शकतोस. मला हे असलं परत बघायचं नाहीये. मी आत्ताच तुला क्लिअर करते. दाजी आहेत ना तुझ्या, दाजी माहिती ना दाजी कसे आहेत, तुझ्यासोबत मला पण बाहेर काढतील. कळालं? नसल जमत
आत्ताच सांग. अगं मला लय आवडते ती, लय प्रेम आहे माझं त्याच्यावर. आणि तू असं रागवतो ना रस्ती का गं? जेव्हा आपले आई वडील गेले त्या ॲक्सिडेंटमध्ये, तेव्हा तू शपथ घेतली होती ना की आज याला मिनिट साबण, कधी चुकला तर त्याला समजून सांगणार. आणि तुम्हीच तर रागवते, करमत नाही का तू बोलत नाही तर ह्या मला. गोष्टीसाठी नव्हती शपथ घेतली मी. तुला जर काय झालं तर मला कोण सांग, मला कोण आहे, मला कुणाकडे जायचं मी ह्या जगामध्ये? तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला कोण आहे का? बघ मी सांगते, त्या गोष्टीचा विचार कर तू विचार, मग तू माझ्याकडे ये. काय करावं ह्या पोरीचं, काहीच कळलं. अरे बाप नाही म्हणल्यावर कसं वागलं पाहिजे. अरे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की माझी बहीण असं वागेल म्हणून. मामाकडे सोडलंय खरं, पण तिने तिथं पण असंच केलं. मग आरती, आजा, तू इथं ये ना आतमध्ये बस. ये ना. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. हा कोण बोललं? कस काय इथं? तुला भेटण्यासाठी आलतो. काय झालंय? आरती, काहीच करमत नव्हता का मला तुझ्याशिवाय. सारखं तुला भेटावं असं वाटायचं बघ. मला पण नव्हतं करमत रे. आरती, रवी सांगत होता तुला लय मारले म्हणून. लय त्रास दिला का ग तुला? हो रे, मला लय मारलं आणि मला इथं आणून सोडलं आणि धमकी पण दिली आहे. माझ्या पण घरी घालता बघ राम. माझ्या दिदीला तर लय धमकी दिली त्याने. तिला काय बी म्हणलाय मानाला येईन ते. आज्याला मारून टाकेन, बरं झालं समोर नाही आहे, परत दिसला नाही पाहिजे. दीदी पण लय टेन्शन नाही गेली त्या गं. आणि मला काहीच सुचत नव्हतं म्हणून आरती तुझ्याकडे आलो मी. ऐक ना, आपण इथून पळून जाऊ एकदम लांब. ए, तुम्ही पळून जाणार, मी तर काय करणार? तुम्हाला काय नाही माहिती, मी पण येणार तुमच्या संग. आज चल बाबा, तू बी चल. पण जायचं कुठं? तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझ्या गावाला जाऊ. तिथं माझं घर, तिथं जाऊ आपण. तिथं कोण नाही येणार तुम्हाला बघायला. चला. चालतंय. आणि इथले हाला विचारायला विजय आहेत की काय? वाटलं की आपण विजयाला फोन करू लगी. ऐक ना, मी काय म्हणतो, तू ये ना पटकन पॅक भर. हो लगेच आहे. लवकर बरं. हां कोणाच्या लगेच निघून जाऊ. मामाच्या देऊ आपण इथं. हो, पण आहे. हे आरती अगं चल ना लवकर. हां हां आले. रवी कोण नाही ना बाहेर? नाही नाही नाही. चाल लवकर, इष्टीच आहे. चल लवकर. ती दरवाजा गेलो चल. हॅलो, नाणे हां बोल ना रे बाबा. हातच्या गेला रामा. आरती गेली, पळून गेली. सकाळपासून दिसणार आहे. माझी तर लय धावपळ चालू आहे, अजिबात बसलेलं नाही मी. आम्ही शोधतो, तुम्ही पण शोधा. त्या मंगेश मामाकडे जा, हा त्याला घेऊन जावा. बघा राव, मला बी टेन्शन आलंय. हा ठेवतो.